भटक्या विमुक्त जाती जमातीची विविध मागण्यांचे तहसीलला निवेदन। भटक्या विमुक्त समाजाला घरकुल योजना, रेशन कार्डसह इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येवल्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। सर्व भटकी विमुक्त जाती जमाती, आदिवासी या जाती जमातींना इतर टाकरी, गारुडी, सडी, मदरी, राऊळ, चिकळकरी, कंजारभाट, बहुरूपी, जोगी, योगी, गोंधळी अनेक जाती जमातीचे 28 जाती जमातीचे लोक येवला लोकसभा मतदारसंघात राहतात। यांची लोकसंख्या जवळपास 42 ते 45 हजारापर्यंत आहे। परंतु यांना अनेक प्रकारच्या ज्या सुविधा आहे, मुळात म्हणजे घरकुल असेल, रेशन कार्ड असेल, जातीचा दाखला, अखिल भारतीय आदिवासी भटकी विमुक्त जाती जमाती महासंघातर्फे येवला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की गेल्या 60 वर्षापासून भटकी विमुक्त जमाती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहत असून त्यांना कुठल्या प्रकारची सुख सुविधा मिळत नाही। त्यामध्ये घरकुल योजना असो, रेशन कार्ड असो, घरेलू कामगार यांना कुठल्या प्रकारचे सुख सुविधा मिळत नाही। जातीचे दाखले सुद्धा मिळत नाही। अशा अनेक प्रकारे त्यांना हेळसाळ होत असते। त्यामुळे आम्ही आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या मान्य करावे, अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व भटकी विमुक्त जाती जमाती महासंघातर्फे जे भटकी विमुक्त आहेत त्यांचा बारबिडार विस्तार या ठिकाणी आणून मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारू। याची सर्वस्वी जबाबदारी येवला तहसीलदार यांची असेल।